इकडे आहो जरा. अहो ताई, तुम्ही आईंशी खोटं का बोललात? म्हणजे माझ्याकडून चपाती करपली तर तुम्ही स्वतःवर घेतलं. अहो ताई, तुम्ही दरवेळी असं का करता हो? माझ्या चुका तुम्ही नेहमी पोटात घेता. कसं आहे माहित आहे का, जेव्हा मला कोणी बोलतं तेव्हा कशी मांजरीसारखी अंगावर धावून जातेस ग. मग मी केलं तर काय फरक पडतोय. चल आवर, मी आवरते. दीप्ती, मी जरा डीमार्टला जाऊन येते. हो लवकर या, आल्यावर मग सोबतच जेवू आपण. लगेच येते. तू जेवून घे. अहो ताई, डीमार्टला गेला होतात ना? मग हातात काही सामान दिसत नाहीये. अहो ऐका ना, अहो रियांच्या शाळेची फी भरायची आज लास्ट डेट आहे. तुमच्याकडे असतील तर द्या ना मला पैसे. म्हणजे मी यांना सकाळी बोलले, पण हे बोलले की 4 तारखेला देतो म्हणून. ती भरूनच आलीये मी आत्ताच. तुझं सकाळीच बोलणं ऐकलं होतं मी, जेव्हा भाऊजी ऑफिसला जात होते ना तेव्हा. मग म्हंटल आपणच यावं भरून. अहो ताई, काय सांगताय तुम्ही? अहो ताई, तुम्हाला सगळ्याच गोष्टी न सांगता कशा काय समजता तो? म्हणजे या कुटुंबाच्या पाठीशी तुम्ही नेहमी खंबीरपणे उभा. अगं हे घर आपलं आहे आणि आपल्या या घरासाठी काहीही करण्यात मला आनंदच होतो. तू नको लोड घेऊ, चल. अहो ताई, हे घर आपलंय म्हणणं खूप सोपं आहे. अहो पण घरातल्या माणसांवरचं संकट आपलं म्हणणं खूप अवघड आहे. आणि जे तुम्ही करताय, तुम्ही नेहमीच या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहताय. कसं जमतो तुम्हाला हे सगळं? अगं यालाच तर खरं कुटुंब म्हणतात. चल आता जेऊया. मला